जुलै 2026 रोजी दर्यापूर येथील माहेश्वरी भवनात पार पडलेल्या काँग्रेसच्या भारत रक्षक विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियान प्रशिक्षण शिबिरात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी नुकतेच काँग्रेस सोडून शिंदे गटात गेलेली सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यावर जोरदार टीका केली। भाषणादरम्यान देशमुख म्हणाले, स्वतःची पोळी काँग्रेसच्या भरोशावर भाजली, काँग्रेसच्या जोरावर नेते झाले आणि नंतर त्याच काँग्रेसला डोळे दाखवण्याचा प्रयत्न केला। हा पक्षाशी नव्हे तर कार्यकर्त्यांशी विश्वासघात आहे। पुढे त्यांनी आरोप करत म्हटले, फक्त पैशाच्या लालसेपोटी त्यांनी भूमिका बदलली। मूर्ती जशी दिसते तशी नसते, ती जहरीली मूर्ती आहे। असे किती आले आणि किती गेले, पण काँग्रेसची विचारधारा आणि कार्यकर्त्यांची ताकद कायम राहिली। बबलू देशमुख यांच्या या आक्रमक वक्तव्यानंतर सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा रंगली। त्यांच्या या टीकेमुळे दर्यापूरच्या राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आली असून आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे। आता आपले दिवस कमी राहिले, आपण आता याच्याशी जमून घ्या आणि कोर्ट कचेऱ्या बंद करा। म्हणजे काय, काँग्रेसविषयी त्याला आपुलकी होती? काँग्रेसविषयी काही भावना होत्या? बिलकुल नाही। स्वतःची पोळी काँग्रेसच्या भरोश्यावर भाजली, काँग्रेसच्या भरोश्यावर नेता झाला आणि काँग्रेसला डोळे दाखवायला लागला, फक्त पैशाच्या मागे। म्हणून जशी मूर्ती दिसते तशी नाही, जहरीली मूर्ती आहे। तो येत असेल तर मी त्याला समोरासमोर त्याच्याशी संवाद करायला तयार आवले कशी। एवढा जहरीलापणा त्यानं काँग्रेसमध्ये राहून केला आणि स्वतः नेता झाला आणि आता काँग्रेस सोडली। काही फरक पडत नाही। असे आले गेले, किती गेले। अशोकराज चव्हाण सारखा जो काँग्रेसनं मुख्यमंत्री केला, जो प्रदेशाध्यक्ष राहिला, तो काँग्रेसने सोडून गेला, पण त्याच्या याच्यात खासदारकीत काँग्रेसची सीट आली, तो पडला। आणि काँग्रेसच्या नेत्याच्या मागे नाही, जनता या नेत्याच्या मागे नाही, काँग्रेसच्या मागे। म्हणून हा गेला, याच्या आधी आपले बाळासाहेब वानखडे होते, त्यांचं तर वलय याच्यापेक्षा जास्त होतं। त्यांनी बीजेपीत प्रवेश केला तर आपल्याला सर्वांना असं वाटलं होतं तर कुठंतरी काँग्रेस कमजोर झाली, पण अजून उठली। आता घाबराचं कारण नाही। एवढी मोठी संख्या आणि गावागावात घराघरात काँग्रेस पोचली। म्हणून तुम्ही सर्व नेते लोक, गाव सांभाळणारे लोक, हे प्रहार आले आणि गेले, पण तुम्ही कधी डगमगले नाही। काँग्रेसचा शिपाई कधी डगमगला नाही। अजून काँग्रेस जिथं आहे तिथंच आहे। काँग्रेसनं जायला सोडलं त्याला आपल्याला हात दाखवायचा आहे, त्याला हात दाखवायचा आपल्याला।